नेमकी काय भूमिका? आजची भूमिका ही तितकीच महत्वाची भूमिका आम्ही या ठिकाणी मांडली आहे, कारण आपण सगळ्यांनी बघितलं 15 ऑगस्टच्या दिवशी ज्या काँग्रेस कार्यालयामध्ये राष्ट्रगान चालू असताना सोनिया गांधींनी आपण बघितलं असन कित्येक वेळा तिथल्या टेली ऑपरेटरला असेल, त्यांचे त्यातले कर्मचारी असतील, त्यांना अगदी अक्षरशः बोलून हे गान थांबवण्याचा प्रयत्न केला. हा खऱ्या अर्थाने या राष्ट्रगानाचा तर अपमान आहेच, परंतु स्वातंत्र्याच्या दिवशी कित्येक क्रांतिकारकांनी ज्यांनी आपल्या देहाचं आहुती दिली, कित्येक क्रांतिकारकांनी आपल्या छातीवरती गोळ्या झेलल्या, हे वंदे मातरम गाऊन कित्येक क्रांतिकारकांनी इंग्रजांना सळो पळो केलं, त्यांचा सुद्धा हा अपमान आहे, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. त्याचबरोबर मला आपल्या माध्यमातून सांगायचंय, 1920 साली हे काँग्रेसच नागपूर ते नागपूर हे पुस्तक आहे आणि हे काँग्रेसच्या प्रत्येक कार्यालयामध्ये आपल्याला हे बघायला भेटेल. त्याच्यामध्ये हा उल्लेख आहे की महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी काँग्रेसचं पहिलं अधिवेशन झालं, तर त्या अधिवेशनामध्ये काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी संपूर्ण राष्ट्रगान वंदे मातरम हे मोठ्या जयघोषात तिथं गायलं होतं आणि अभिमानाने गायलं होतं. तर आज हे असं संविधान हातात घेऊन त्याचा अपमान करण्याचा अधिकार राहुल गांधींना अजिबात नाही.